नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सर्वांना आवडणारं भरीत। सर्वांनाच आवडेल असं काही नाहीये, पण मोस्टली सगळ्यांना भरीत आवडत असतं, वांग्याचं भरीत। तर आपण बघूया त्याची रेसिपी कशी करायची ते। तर त्यासाठी मी साधारण 1 किलो वांगे आणली आहे मार्केटमधून, छान फ्रेश। नंतर आपल्याला त्याच्यासाठी काय काय लागणार आहे, आपल्याला इथे 10-15 मिरच्या घेतल्या, हिरव्या मिरच्या, थोड्या लसणाच्या पाकड्या घेतल्या, कोथिंबीर घेतली आहे। हे मी इथे जाड मीठ घेतलंय, ते आपण चवीप्रमाणे घ्यायचंय, तुम्ही इथे बारीक मीठही घेऊ शकता। नंतर हे फोडणीत टाकताना आपल्याला त्याच्यात काय घ्यायचंय, जिरं, ओवा, शेंगदाणे आणि 1 मिरची आपण त्याच्यात, ही जी जाड मिरची येते ती आपण त्याच्यात टाकणार आहोत। चला तर बघूया याची रेसिपी कशी करायची। आधी सर्वात प्रथम आपण वांगे छान भाजून घेणार आहोत। चला तर तुम्ही पाहू शकता, आता आपण आपले वांगे इथे छान शेगडीवर भाजून घेतोय। हे असे नरम होईपर्यंत आपण त्यांना भाजून घ्यायचे, त्यांना दाबून बघायचंय नरम झाले का। जर ते छान भाजलं गेलं असेल तर ते दाबलं जातं। तुम्ही पाहू शकता, आता आपण ज्या मिरच्या आणि लसूण आणि जे जाड मीठ घेतलं होतं, आता ते आपण इथे बडगीत छान ठेचून घेतलंय। इथे मी कांदा कापून घेतलाय 1 आणि थोडी कांद्याची पात घेतलीये। आता माझ्याकडे कांद्याची पात कमी असल्यामुळे मी इथे 1 कांदा घेतलाय। जर तुमच्याकडे कांद्याची पात जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही कांदा स्किप करू शकता। आणि जी आपण 1 जाड मिरची घेतली होती ती इथे मी अशी कापून घेतली आहे। आणि इथे मी लाकडी घाण्याचं तेल वापरतीये, शेंगदाण्याचं, ज्याच्यामुळे आपल्या भरताची टेस्ट अजून छान वाढणार आहे। चला तर मग आता आपले वांगे छान भाजून झाली आहे, त्याच्यावरचे आपण साल काढून घेणार आहोत। पाहू शकता, अशा प्रकारे आपल्याला ते वांगे छान सोलून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण हे सर्व वांगे ह्या बडगीत टाकून घेतले आणि ते छान आपल्याला याच्यात बडगीत ठेचून घ्यायचे, जेणेकरून ते सर्व मिश्रण एकत्र होईल आणि आपले वांगे छान बारीक ठेचले जातील। ही जी बडगी तुम्ही इथे पाहताय ती उत्तर महाराष्ट्रात म्हणजे खानदेशात खूप प्रसिद्ध आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, याच्यात खाऊन बघा कसं लागतं, खूप टेस्टी लागतं याच्यात। जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला खानदेशात यावं लागेल त्याच्यासाठी। आता आपलं भरीत ठेचलं जातंय, तोपर्यंत आपण चुल्यावर शेगडीवर कढई ठेवायची आणि त्याच्यात तेल टाकून घेणार आहोत। साधारण 1 पळी आपल्याला लाकडी घाण्याचं तेल याच्यात टाकून घ्यायचंय, शेंगदाण्याचं, त्याला छान गरम होऊ द्यायचंय। तुम्ही पाहू शकता, आता आपलं भरीत छान ठेचून झालेलं आहे। आता आपलं तेल छान तापलंय, आता आपण त्याच्यात जिरं टाकलंय, ओवा टाकलाय, नंतर आता आपण त्याच्यात कांदा टाकणार आहे। कांदा छान आपल्याला ब्राऊन करून घ्यायचा आहे आणि आपण ह्या ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्याही तिच्यात टाकणार आहे। छान हलवून घ्यायचंय, शेंगदाणे टाकल्यानंतर, मिरची टाकल्यानंतर। पाहू शकता, आता आपला कांदा छान ब्राऊन झालाय। आता आपण त्याच्यामध्ये कांद्याची पात टाकून घेणार आहोत आणि छान हलवून घ्यायचंय आपण त्याला। आता आपण आपला कांदा सर्व साहित्य एकदम छान फ्राय झाले। आता आपण त्याच्यात जे आपल्या बडगीत भरीत करून ठेवलंय ते आपण कढईत टाकून घेणार आहोत कांद्यात आणि ते छान परतवून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता, आता आपलं भरीत किती छान लसलशीत झालेलं दिसतंय। याला थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचंय आणि 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे शिजत ठेवायचंय गॅसवर। आता आपलं भरीत इथे खाण्यासाठी रेडी झालंय। चला तर मग सर्वांनी या भरीत खायला।
तुम्ही पाहू शकता आता आपलं भरीत, पुरी आणि कढी छान रेडी झालेलं आहे. चला तर मग या सर्वांनी टेस्टी कढी, भरीत आणि पुरी खायला.